नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. पंढरपूरच्या मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न. भाजीपाल्याच्या दरात 10% वाढ. आणि आषाढी एकादशी निमित्त शहरातील विठ्ठल मंदिरात भाविकांची एकच गर्दी. आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळूशंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबत पूजा करणं हे आपलं सौभाग्य असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पूजेनंतर व्यक्त केलं. यावेळेला विठुरायाच्या चरणी लीन होत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचं दुःख नष्ट करून त्याला सुजलम सुफलम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, एवढंच मागणं पांडुरंगाच्या चरणी मागितल्याचं सांगितलं. तसंच गेली 3 वर्ष ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्यात जोमानं अधिक काम करण्याचं बळ मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळेला मुख्यमंत्री शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश आणि मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर तसंच शिंदे कुटुंबातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते. भाजीपाला हा रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक आहे. पावसाळ्यात भाज्या स्वस्त होतात, मात्र यंदा अतिवृष्टीचा परिणाम हा शेतातील पिकांवर झालाय. परिणामी भाजीपाल्यांची आवक घटली आहे. आवक घटल्यानं भावांमध्ये 10% वाढ झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांचं महिनाभराचं आर्थिक बजेट कोलमडलंय. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला भाज्यांचे भाव वाढलेले असतात, मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर भाज्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. साधारणतः जून अखेर आणि जुलैच्या पंधरवड्यात भाज्यांचे भाव पुन्हा स्थिर होतात. मात्र यंदा अतिवृष्टीचा फटका बसल्यानं मुख्य बाजारपेठेत येणाऱ्या भाज्यांची आवक घटली. परिणामी भाववाढ झाली. या भाववाढीमुळे घरातील गृहिणींच्या खर्चातही वाढ झाली आहे. तसंच डब्याला भाजी कुठली करायची या प्रश्नात गृहिणी अडकलेल्या आहेत. आठवड्याचा भाजीपाल्याचा खर्च 350 ते 400च्या घरात पोहोचलाय. ठाण्यातील जांभळी नाका भाजी मार्केटमध्ये नाशिक, कोल्हापूर, वाशी, पुणे या ठिकाणाहून भाज्या दाखल होतात. अतिवृष्टीत भाज्यांचं उत्पादन घटल्यानं किमान महिनाभर भाव धरलेलेच राहतील असा अंदाज ठाण्याच्या मुख्य बाजारातील घाऊक भाजी विक्रेते व्यक्त करतात. आषाढी एकादशीचं पावन पर्व ठाणे शहरात उत्साहात साजरं करण्यात आलं. शहरातील विविध विठ्ठल मंदिरं भाविकांच्या गर्दीनं गजबजलेली होती. पहाटेपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भक्तिमय वातावरणात हरिपाठ, भजन, कीर्तनाच्या आवाजानं मंदिर परिसर गजबजून गेला होता. आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातील प्रमुख विठ्ठल मंदिरात विशेष पूजाविधी आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात महापूजा, पांडुरंगाच्या मूर्तीला आकर्षक फुलांची आरास तसंच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भक्तांनी सामूहिक हरिपाठाचं आयोजन करून भक्तिरसात न्हाले. ठाणे शहरातील विविध मंडळांनी देखील आषाढी एकादशी निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले. काही मंडळांनी अन्नदान, रक्तदान शिबिर आयोजित केली तर काही मंडळांनी कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम ठेवत भक्तांना मार्गदर्शन केलं. शहरातील रस्त्यांवरही भक्तिमय वातावरण पसरलं होतं. विठ्ठलाच्या जयघोषानं ठाणे शहर दुमदुमून गेलं होतं. संध्याकाळी विविध ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भक्तांनी पदयात्रा करत विठ्ठलाच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली. आषाढी एकादशीचा उत्सव ठाणेकरांसाठी नेहमीच एक विशेष पर्वणी ठरतो. यंदाही ठाणे शहरात हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला. 100 वर्षांहून जुनं ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय कात टाकणारे. प्रस्तावित नवीन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि ठाणे महापालिकेला विकास कामासाठी देण्याचा निर्णय झाला असला तरी तब्बल 560 कोटी खर्चून मनोरुग्णालयाचा कायापालट होणार आहे. बंगलोर येथील मनोरुग्णालयाच्या धर्तीवर भारतातील सर्वात मनोरुग्णालय मोठं ठाण्यात बांधलं जाणार असून सुसज्ज 26 इमारती असल्यानं मनोरुग्णांसाठी ते सोयीचं ठरणार आहे. मुंबईच्या सरहद्दीवर असलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अखत्यारीत ठाणे, मुंबईसह पालघर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार इत्यादी 8 जिल्हे आहेत. सन 2019 साली शेठ नरोत्तमदास माधवदास मनोरुग्णालय सुमारे 72 एकर जागेत तत्कालीन सरकारनं उभारलं होतं. ठाणे शहरातील प्रमुख वास्तूंपैकी एक असणाऱ्या ऐतिहासिक मनोरुग्णालयामध्ये 1850 खाटांची क्षमता आहे. मात्र बदलत्या काळात रुग्णालय काट टाकणार असून सुमारे 3278 खाटांचं भव्य रुग्णालय बांधलं जाणार आहे. भारतातील सर्वाधिक मोठ्या क्षमतेच्या मनोरुग्णालयांपैकी एक
ठाणे मनोरुग्णालय असणार आहे। ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती पाडून 1,12,000 चौरस मीटरचं बांधकाम होणार आहे। राज्य शासनानं नवीन बांधण्यात येणाऱ्या मनोरुग्णालयाला नुकतीच परवानगी दिली आहे। नवीन रुग्णालयाची बांधणी अद्ययावत असून त्याचा फायदा रुग्णांना होईल असा विश्वास आरोग्य प्रशासनाला आहे। त्यामुळे लवकरच रुग्णालयाचं बांधकाम सुरू होणार आहे। समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्या मंदिर मुंब्रा आणि ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूल शाळेत दिंडी सोहळ्याच्या रूपानं अवघी पंढरी अवतरली होती। या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश देसाई सर, संस्थेचे सेक्रेटरी समीर देसाई सर, संस्थेच्या उपाध्यक्षा शिवानी देसाई मॅडम, संस्थेच्या खजिनदार प्रवीणा देसाई मॅडम यांच्या हस्ते विठुरायाचं पूजन करून पालखी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला। माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वासुदेव बराटे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी कदम, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक सदस्य, माजी विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते। फुलांनी सजवलेल्या माऊलींच्या पालखीची ढोल ताशा लेझिमच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। ठिकठिकाणी महिलांनी आणि नागरिकांनी पालखीचं पूजन करून विठुरायाचं दर्शन घेतलं। या दिंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी, वारकरी आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले। विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन, पाण्याची बचत आणि स्वच्छतेवर आधारित घोषवाक्यांचे फलक घेऊन जनजागृती केली। शाळेच्या मैदानात आरती करून सर्वांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। मुलांना खाऊचं वाटप करून अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली। शेअर मार्केटच्या नावानं गुंतवणूक करण्यासाठी लाखोंची गुंतवणूक करणं तसंच व्हॉट्सॲप ग्रुपवर जॉईन होऊन लिंकद्वारे ऑनलाईन फ्रॉड करणं या घटनांमध्ये वाढ झाली आहे। या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले असून ठाणे गुन्हे शाखेची सायबर सेल टीम समांतर तपास करत होती। या प्रकाराने यांत्रिक यंत्रणांचा वापर करून पोलिसांच्या या पथकानं तिघांना बेड्या ठोकल्यात। आफ्ताब डेबर, मनीष कुमार देशमुख आणि हाफिज अहमद उर्फ भाईजान अशी तिघांची नावं असून हे तिघेही सिम कार्ड प्रोव्हायडर असून नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावानं बनावट सिम कार्ड तयार करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले। हे तिघेही या सिम कार्डचा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या टोळीला पुरवठा करत असल्याचं उघड झाले। त्यांच्याकडून जवळपास 2,600 ब्लँक सिम कार्ड, 800 ॲक्टिव्ह सिम कार्ड, 30 मोबाईल, 2 राउटर, लॅपटॉप, 50 क्रेडिट डेबिट कार्ड, 20 चेकबुक आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या तिघांनी हे सिम कार्ड देशातील विविध राज्यातील भामट्यांना पुरवलं असून दुबई, चेन्नई, कंबोडिया, चायना यासारख्या देशात देखील त्याची विक्री केल्याचं समोर आलंय। त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय टोळी असून त्यामागे मोठं रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। त्यांनी याआधी किती भामट्यांना सिम कार्ड विक्री केली आणि किती जणांची फसवणूक केली याचा तपास सायबर सेलचं पथक करत असल्याची माहिती डीसीपी पराग मानेरे यांनी दिली। त्याच पद्धतीने भारताबरोबर दुबई, कंबोडिया आणि चायना या ठिकाणी देखील हे जे आहे ते सिम कार्ड पाठवत होते। कंबोडियामध्ये मध्यंतरी आपल्याला माहिती असेल अशा पद्धतीने काही जे भारतीय नागरिक जे आहेत त्यांना तिकडे डांबून ठेवून त्यांच्याकडून सायबर फ्रॉड्स कडून घेतले जातात असे प्रकार जो आहे हा निदर्शनास आलेला आहे। तर यामध्ये खूप चांगली कारवाई जी आहे हे ठाणे आयुक्तालयाच्या सायबर सेलने केलेली आहे आणि ह्याच्यात अधिक तपास चालू आहे। हे सिम कार्ड कसे दुकान कसं बनवायचे, सिम कार्ड घ्यायचं, स्कॅन कसं करायचं? जे सर्वसामान्य नागरिक ज्यावेळी नवीन सिम कार्ड विकत घेतात तर त्यावेळी सिम कार्ड प्रोव्हायडर जे आहेत हे म्हणजे गैरमार्गाने त्यांचे 2-2 वेळा त्यांचे डिटेल्स घेत होते। त्यांच्या हाताचा ठसा एकदा न घेता 2-2, 3-3 वेळा घेत होते आणि त्यांच्या नावावर मल्टिपल सिम जनरेट करत होते असं प्राथमिक तपासात निदर्शनास आलेलं आहे। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा पंढरपूरच्या मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न, भाजीपाल्याच्या दरात 10% वाढ आणि आषाढी एकादशी निमित्त शहरातील विठ्ठल मंदिरात भाविकांची एकच गर्दी। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141। आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।